तर भाई जास्ती आता ओव्हरथिंक केलं नाही मी, फटाफट कॉल करून आपल्या या दादा लोकांना मी बोलवलं आहे ऍक्टिव्हिटी करायला. दादा तुमच्या कंपनीचं नाव सांग. फ्लाइंग ईगल फ्लायबोर्ड. आणि तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये, हे बघा ना, महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त ही जी फ्लाइंग बोर्ड वाली ऍक्टिव्हिटी फक्त इथे तारकर्लीला होते ना? हो, एकच आहे. कधीपासून तू इथे काम करतो आणि हे कधी सुरू झालं? हे 1 वर्ष झालंय आणि हे चालू झाल्यापासून मी इथेच आहे. माझा जो स्टे आहे तिथेच लगेच समोरच मला घ्यायला आलेत. तर मग आता आपण आज जाऊया आणि मग आता तुम्हाला दाखवतो मी काय करायला चाललोय. तो दादा आपल्याला मस्त बोट चालवतोय आणि हे जे तुम्हाला दिसतंय इथे मी राहतोय सध्या इथे, आणि हा दादा आपल्याला नेतोय. आणि हे मगाशी जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं इथे आपली वॉटर ऍक्टिव्हिटी होणार आहे. ही मला काहीतरी वेगळं करायचं होतं भाई. मी तुम्हाला बोललेलो महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी वेगळी आणि युनिक दाखवणार आहे. तर मग तारकर्लीमध्ये मी जनरली लोक जे नॉर्मल आपल्या ऍक्टिव्हिटीज करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं मला, म्हणून मी हे करायचं डिसिजन घेतलेलं आहे. आता मला अजिबात मी एकही व्हिडिओ किंवा काहीच नाही बघितलंय. मला फक्त एक तारकर्लीला येताना अचानक सजेस्ट झालं, हे व्हिडिओमध्ये रेकमेंडेशन आलं, तेव्हा मला हे दिसलं की बोललो भाई हे तारकर्लीमध्ये होत आहे. म्हणून मग मी नंबर वगैरे शोधला आणि काल मी कॉल केला सरांना तुमच्या. तर इन्स्टंटली फक्त कोटेशन काढून ठेवलं. आता मग त्यांचा दुपारी कॉल आला तेव्हा मी लवकर ठरवलं की करायचं की नाही. आपला सनसेट सुद्धा होतोय मस्तपैकी आणि आपली ऍक्टिव्हिटी तिथे होणार आहे. ऑलमोस्ट आलेला आहे. अगोदर काय कर, हाताने पुश कर आणि असं खाली कर. मग जेव्हा आपली गुडघे जे आहे ना डोकं ते पाण्यामध्ये गेल्यानंतर टर्न कर, जेटीला पकड, जेटा पकड, जेटीला आणि मग सुपरा पोझिशन घे, सांगितली फट पोझिशन आणि डायरेक्ट म्हणजे उलटं व्हायचं ना मला? उलटं व्हायचं, पोटावरती डोकं. आरामात, काही नाही. प्रेशर तो जेव्हा प्रेशर देईल तेव्हा हे बघ, दोन्ही हात पुढे, फक्त सुपरा पोझिशन. दोन बंद ठेवायचे. या साईडला सरळ सरळ सरळ, लेफ्ट 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 लेफ्ट, इकडे इकडे जवळ आहे जरा. बरोबर आहे, जवळ आहे जरा, जवळ आहे. आरामात रेडी, आरामात. पाय हळूहळू पुश कर खाली.
काम करो, जेटी को पकड़ो, जेटीला पकड़, टर्न करा वरती. कैसा लगा? मस्त भाई, अच्छा था. डिफिकल्ट है बोले की ना, बहुत दिखने में ऐसा जितना लगता है उससे ज्यादा डिफिकल्ट. काय मस्त केलं, फक्त काय हा फ्लाय. अरे वरती जायला मला टेक्निक कळाली, पण नंतर ते टेक्निकचा फोकस तुझ्या खाली तर एंगल तुझी अशी होती ना, पुढे बॅलन्स टाकून द्यायचं, बॅलन्स मध्ये. थँक्यू. मस्त मजा आली भाई. बेस्ट एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांनी येऊन करावं. जेवढं दिसतं तेवढं सोपं नाही. आणि मस्त ॲक्टिव्हिटी होती भाई. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमचं अंग मस्त आपटणारे जर तुम्ही वेडेवाकडे पाय केले तर. पण त्यांनी जर जसे इन्स्ट्रक्शन्स दिलेत तसे प्रॉपरली तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो केले तर मी खूप वेळा, आय गेस मी 7-8 वेळा वर आलो ना दादा. किती वेळा वर आलो मी? 7-8 वेळा आलो ना. मस्त 7-8 वेळा मी. आणि 2-4 सेकंद मी वरती सुद्धा होतो. तर मग ती जी फिलिंग होती ना ती एकदम अशी वेगळीच होती. असं काहीतरी वेगळंच वाटतं ते वरती आपण जेव्हा असतो आकाशात आणि खालतून काहीतरी प्रेशर वाटतोय आणि एक वेगळ्या व्ह्यूवरून आपण जगाला बघतो. असं बर्ड आय व्ह्यू बोलू शकतो आपण त्याला. त्या व्ह्यूपासून आपण जगाला बघतो. तर मग मस्त मजा आली बाई. आता आपल्याला मस्त एक बोट राईड पण मिळाले मला तिथपर्यंत. माझी प्रॉपर्टी तिथे आहे. मस्त सनसेट चालू आहे. आपली ॲक्टिव्हिटी करून मी आलेलो आहे आणि मजा वाटली. मला असंच ॲडव्हेंचर काहीतरी करायचं होतं इथे येऊन. आणि असं काही डोक्यात नव्हतं माझ्या ते करायचं. आदल्या दिवशीच मी ठरवलेलं. तर मग म्हटलं करी आता समोरच होत होतं माझ्या घराच्या, आपल्या घराच्या काय हॉटेल रूमच्या बाल्कनीतून मला दिसत होतं ते होताना. तर मग मी लगेच कॉल केला आणि बोललो आता दिसतं एवढं इन्फ्लुएन्स झालो आहे आपण तर करून टाकू. तर मग मी ते केलं. तर ह्याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आणि किती चार्जेस वगैरे आहेत सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 3500 चार्ज करतात ते लोक अर्ध्या तासासाठी. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही बार्गेन केलं तर कमी वेळासाठी सुद्धा कमी चार्जेस लावून वगैरे करतात ते लोक. ती बघा MTDCची बोट आहे ही. स्कूबा डायव्हिंगला नेते ही इथून लोकांना. तर भाई ही जागा एवढी मस्त आहे. माझे ड्रोन असला असता ना मला तुम्हाला नीट सगळं दाखवता आलं असतं. की राईट साईडला इथे पूर्ण कर्ली नदी आहे. साईडला हे पूर्ण तुम्हाला बीच दिसेल, तिथे बीच आहे. आणि एक्झॅक्टली ह्याच्या मागे जिथे मी राहतो आहे तिथे पूर्ण नदीचा व्ह्यू आहे. आणि मध्ये हा आपला एरिया आहे जिथे मी आता वॉक करतो आहे. आणि खूप मस्त वाटतं यार. आता सनसेटसुद्धा होईल तर मग मी बीचवरती जाणार आहे ह्यावेळेलाच. आता मला एक काम आहे ते मी करायला जातो आहे ज्याचं अपडेट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेल. कारण की मी त्याची चौकशी करायला जातो आहे. तर मग ते होईलच मोस्टली 90% मी ते करणार आहे. फायनली आपण बीचवर आलेलो आहोत. आणि लांबपर्यंत कोणीच नाही आहे भाई. मी एकटाच. 4-5 लोक ह्या प्रॉपर्टीची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तिकडची लोक आहेत राहायला आलेली. गर्दी कमी आहे. मस्त वाटतंय सध्या. सनसेट पण मस्त होतोय समोर ॲज यू कॅन सी.